या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शहराप्रमाणेच तालुक्यातील नळवाडी येथील पाताळेश्वर देवस्थान असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिरात पहाटे 6 वाजेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भव्य यात्राही भरली होती। तालुक्यातील नळवाडी येथील पाताळेश्वर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। पाताळेश्वर यांच्या चरणावर लीन होऊन बेलपुष्प अर्पण करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। या ठिकाणी असलेल्या कुंडामध्ये अनेकांनी स्नान करून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। भक्तांना प्रसाद अर्पण करण्यात यावा यासाठी प्रसादाची दुकाने देखील लावण्यात आली होती। नळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने नियोजनबद्धरित्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी यात्रेसंदर्भात CR दराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। SN न्यूजसाठी प्रकाश शेळके। आमच्या नळवाडी हे गाव वारकरी संप्रदायाला अधिष्ठित असल्या कारणाने या गावाला महाशिवरात्रीची प्राचीन अशी परंपरा आहे आणि ही प्राचीन परंपरा जोपासण्याचं काम वैकुंठवासी सुदामदेव महाराज यांनी केलेलं आहे। आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी सालाबादप्रमाणे आमचं बीडचं युवास्थान हरिभक्त परायण अनिल महाराज कासकर यांचा जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम आज आश्रमावर आम्ही रात्री 9 वाजता आयोजित केलेला आहे। विशेष करून गेले अनेक वर्षाची परंपरा या नळवाडी गावाने जोपासलेली आहे आणि नळवाडी गाव आणि वारकरी संप्रदाय यांचा एक असा समन्वय आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सद्गुरू जोग महाराज आणि त्यांचे पटशिष्य वैकुंठवासी बंकर स्वामी महाराज यांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रसार केला। स्वामींचे शिष्य वैकुंठवासी सुदामदेव त्यांची ही परंपरा या ठिकाणी आहे। आमच्या आळंदी या ठिकाणी आश्रम, बीड या ठिकाणी स्वामींचा समाधिस्थळ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आम्ही आमच्या दिंड्या नेत असतो, आळंदी या ठिकाणी आमची दिंडी नेत असतो आणि या गावामध्ये ज्याप्रमाणे महाशिवरात्र मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी या ठिकाणी भरते, परिसरातील हजारो भाविक पाताळेश्वराचे जे उद्गत लिंग आहे या उद्गत लिंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि हे एक जागृत असं देवस्थान आहे। अनेक लोकांना या देवस्थानाच्या माध्यमातून या सेवा केल्यानं अनेकांना पाताळेश्वराचं दैवत प्राप्त झालेले, अनेकांचे संसार सुखाचे आणि समाधानाचे या ठिकाणी झालेले आहे आणि दरवर्षी त्यामुळे हजारोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येऊन आमच्या पाताळेश्वराची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करून महाशिवरात्रीची शोभा वाढत असतात।